इथे येऊन आमचा जरा पचका झालाय. पडली असती मी तर. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी. आज यांची बडबड चालू आहे. आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण चाललो आहे APMC मार्केटला. आमचं थोडं सामान संपलेलं आहे स्टॉलवरचं, सो ते आणायला चाललोय. सो आजचा पूर्ण ब्लॉग असणार आहे दिवसाचा. आणि बरेच दिवसांनी म्हणजे आता ना मी ट्राय करणार आहे की फुल ब्लॉग टाकायचे, थोडे थोडे. आणि तुम्ही पण तसं सपोर्ट करा मला. आणि चला आताच व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चला निघूया आपण. पप्पांची गडबड चालू आहे, कारण का लवकर गेलो तर आपल्याला जास्त मिळेल तिथे, नाहीतर मार्केट बंद करायला येतो म्हणते घाई कर. गॅसच्या कमतरतेमुळे आम्हाला पोहेचा नाश्ता फक्त ठेवायला लागतो सकाळी, आणि वडापाव संध्याकाळीच ठेवतो आम्ही, कारण का आमचा गॅस किती दिवस अजून चालेल ते समजत नाही. आणि इन्फॉर्मेशन काढली तर गॅस, कमर्शियल गॅस अजूनपर्यंत तरी नाही आला आहे. सो आमचा गॅस जो आहे, सिलेंडर जो आहे, तो ॲटलिस्ट पुढचे 10 दिवस तरी चालला पाहिजे. त्या हिशोबाने आम्ही चालवतोय. काय बोलता पप्पा? हो 10 दिवस तरी चाललं पाहिजे. आता आपण कुठे जाणार आहे एक्झॅक्टली? वाशी मार्केट, APMC मार्केट. आपल्याला इथे हनुमंताचं दर्शन पण मिळालं. बघ नेमका सिग्नल इकडेच थांबला. इच्छापुरती हनुमान मंदिरच्या इथे, वाशीच्या इथे. बोलत जय श्रीराम. तर फायनली आता आपण पोहोचलेलो आहे इथे भाजी मार्केटमध्ये. सगळी आहे बाबा, ऊन भरपूर आहे. चला इथे भाजी मार्केट आहे, तिकडे जाऊया. आता पप्पांना माहिती पप्पा कुठून घेतात काय काय. चला पप्पांसोबत जाऊया. कोथिंबीर घेतली हा, आणि इथे मेथी पण आहे, पुदिना आहे, टमाटर आहे. थोड्या रेंजमध्ये कमी भेटतात भाज्या, तर तुम्ही येऊन घेऊ शकता इकडे, पण जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायला लागतात. मला कोथिंबीर लागते तर कोथिंबीर घेतली आहे. मेथी पण घ्या ना. मेथी पाहिजे. जे टमाटर आहे 70 रुपये, 2.5 किलो 70 रुपये. तर टमाटर आपण घेतोय. पालक आणि मेथी इथे 10 रुपयाला आहे. सो तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला इकडनं जास्त परवडेल. मिरच्या किंवा भाज्या जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करायच्या असतील किंवा तुमचा धंदा असेल तर ठीक आहे, घ्या. कशा आहे शेंगा? 60 रुपये किलो घ्या. शेंगा आम्हाला लागतात डाळीमध्ये टाकायला. इथे आहे गवार आणि राजमा. कसा आहे गवार? और ये राजमा? अन्नाची बस्ती 70 रुपये आहे. इथे कैरी घेतली आहे, कारण का काल जी आपण भाजी बनवलेली ना कैरीची, ती मम्मीला खूप जास्त आवडते आणि मला पण. सो जेव्हा मम्मी बोलते तुम्ही जाल जेव्हा कैरी नक्कीच घेऊन या भाजी बनवायला, तिला खूप जास्त आवडते. आता थोडी गर्दी कमी होत चालली आहे, कारण का मार्केट बंद व्हायचा टाईम आहे ना. इथे मशरूम आणि इथे बेल पेपर्स पण आहेत. यार केवढे फ्रेश वाटत आहेत ना बघून. हे असं वाटतं खाऊन जावं आताच, पण काय बनवणार त्याचं. इथे एक्झॉटिक भाज्या पण आहेत. पप्पांना वालाच्या शेंगा घ्यायच्या आहेत, सो ते घेत आहेत. शिजवून खूप छान लागतात. भाजी नाही बनवत आम्ही, ते खायला चांगले लागतात शिजवून. आणि हे राजमा आहे ना, हे ते मी एकदा बनवलेले, पण त्याची भाजी एवढी काही खास नाही झालेली. तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते मला कमेंट करून सांगा. जर पण इथे ब्रोकोली आहे ती 60 रुपये किलोनी आहे. 60 रुपये किलो. लिंबू यार खरंच खूप महाग झाले. 60 रुपये डझन आहे तिथे, छोटे. हे 60 रुपये, 50 रुपये डझन. इकडचं आता भाजी मार्केटचं काम आपलं झालेलं आहे. आता आपण जाऊया दुसरीकडे, म्हणजे ते कांदा बटाटा भेटतो तिकडे. इकडनं थोडं सामान घेतलं, सो आता तिकडे जाऊया. इथे जास्त थांबलं तर भाज्या दिसत आहेत, मग हे घेऊया ते घेऊया असं होतंय. त्यापेक्षा निघालेलं बरं, कारण का बाकीची पण घरी जाऊन कामं आहेत भरपूर आपल्याला. इथे येऊन आमचा जरा पचका झालाय, कारण का मार्केट बंद आहे. तिकडे आहे ना कोणी? कोणच नाहीये, सगळं मार्केट बंद आहे. ओहो ते बघा कोणी आहेत, पण इथे माणसंच नाही आहेत कोणी. हे आपलं मेन काम होतं बटाट्यांचं आणि कांद्यांचं, पण आज ईद असल्यामुळे बंद आहे, उद्या संडे असल्यामुळे बंद आहे, आणि सोमवारी पण काहीतरी आहे तर सोमवारी पण बंद आहे. सो डायरेक्ट मंगळवारी चालू होणार आहे.
आता आपला स्टॉक किती येते आपल्या घरी माणसं आहेत त्यांना विचारूया मम्मीला वगैरे. हे काय आहे तिथे सगळं बटाट्यांचा पसार आहे, तू का बसली अशी? हे मम्मी पाय तरतात घे घे घे. गंगा तुला काय गरज आहे? हा? तुला काय गरज आहे पण हे सगळं करायची बाबू? काय गरज आहे? बटाटी आमची फेवरेट आहेत ना म्हणून. गंगूबाई आहे आमची. गंगूबाई काम करते ना गंगूबाई. बटाटी सोलून दे, सगळं काम कर. आलो आम्ही घरी. बाबा काय ऊन आहे माहितीये, बेकार ऊन आहे. घरी आलोय आता, बरेच कामं आहेत आम्हाला. मिमी वॉटरमेलन, मिमी वॉटरमेलन. हे बघ तुझं फेवरेट. हे बघ वॉटरमेलन. हे बघ तुझं फेवरेट. उचल. बाबांना बोल कापून द्या. बाबांना बोल कापून द्या मला. आणि ह्या ज्या कैऱ्या आहेत ना त्या मी धुवून ठेवल्यात, त्या आता नंतर कापेन. मी थोड्या कैऱ्यांचं लोणचं बनवणार आहे. आई मला शिकवणार आहे. आई शिकवशील ना? ही जर पंचायत बघा केवढी आहे. सगळंच कलिंगड कापून झाला. येडी कलिंगड कापून झाला. आता ह्या कैऱ्या आहेत त्या कापून घेऊया आपण. टिंगी. हिला मँगो आवडत नाही, पागल आहे. जिला मँगो आवडत नाही, मँगो. कैरी कापून रेडी आहे इकडे. आणि आमचा इंडक्शन जो आहे त्याच्यावर इथे भाजी आणि डाळ पण लावली होती म्हणजे आता भाजी आहे. सो आता आम्ही चाललो आहे डीमार्ट मध्ये. आमचं 10 फेऱ्या होतच असतात सगळीकडे आणि आमचे थोडं सामान आणायचं आहे. शुभम आणि मी चाललो आणि एवढं ऊन बाबा. आणि हा बघा ह्याला काय चाललंय बघा. स्वतःला VIP समजतं फक्त गॉगल घातले गोष्टी. VIP तर मी आहेच. आणि मी याची बॉडीगार्ड आहे. तू गाडी तर तू चालवायला पाहिजे. शिकवतोस काय गाडी आहे ना? किती दिवस झाले पाठी लागले मी गाडी शिकवा. हाईट पोचत नाही. अरे हाईट पोचते मग चप्पल घालून. हाईट नाही पोचते हाईट माझी. प्रॉब्लेम. पहिली गोष्ट हे लोक मनावरच घेत नाहीत मला. मनावरती हिनी घ्यायला पाहिजे ना. हिनी तर आम्हाला उठवायला पाहिजे. अरे पण उठवायचं काय, मी सकाळी लवकरच उठते. लवकर उठते तू. आता बघूया किती शिकवते ते बघूया. आता उद्या मला शिकवायचं काय पण करून, मला माहिती नाही. चॅलेंज आहे चॅलेंज. उद्या बघूया नाही. उद्या मला शिकवायचं म्हणजे शिकवायचं. आता बघते कसं शिकवते ते मला. नाही शिकवली तर बघ. पण पडली तर माझ्यावर यायचं ना. गाडी पडली तर म्हणून तर तुला नाही देते. तू पहिलाच पडायचं नाव घेतेस. नाही पाडवणार. तू काय बोललीस? नाही पाडवणार. तू आता काय बोललीस पहिला की पडली चुकून पडली तर बोलते. पहिला असं बोलतच नसतं. तू चालत होतो असं नाही. आता मला शिकायचीच आहे. मी किती दिवस झाले बोलते. नवीन वर्ष निघाल्यापासून मी बोलते मला गाडी शिकायची आहे. कारण का अर्जन्सी मध्ये मला लागते. कधी पप्पा नसले पाव वगैरे आणायला तर मी जाऊ शकते ना. पण हे लोक म्हणजे आहेत की गेलीस तर मग पाव वडा कोण बनवणार? मम्मी आहे ना वडा बनवायला. पण मम्मीची हाईट जास्त आहे. मम्मीला शिकवतो. काय नाटक आहे यार. मला शिकायचं मी शिकून राहणार आहे. या वर्षात मी गाडी शिकूनच राहणार. बाहेर निघालो आणि तिथून एवढ्या ट्रॉली मी घेतली. ह्याला इथून पण नाही घेता येतो. ती पडली असती मी तर. मी बोलली ना माझी चप्पल सटकते तिकडनं त्या स्लोप वरून. पण माझी चप्पल सटकते त्याला मी बघ काय पडतेच आहे मी. अजून पण घेऊन जाऊ. ती सतत चालली आहे. चला तो गेला पार्किंग मध्ये. ओपन लागली. आज जेवलो नाही अजून. 3 वाजले तरी. ते हवा चांगली येते. ते क्रॉस कुठे चाललीस? चला फ्रेश वगैरे होऊन जेवलो. सगळे कामं आटपली. आता आपण हे सगळं घेऊन जाऊया शॉपवर आपल्या. सो आता आलोय आपण शॉपवर आणि इथे सगळं आता सेटअप पडला हवं आपण. रोजच तुम्ही बघता मला सेटअप करताना. आज काही मध्ये करते. रोज तर मी व्हिडिओमध्ये दाखवतेच तुम्हाला माझ्या शॉर्ट्समध्ये. सो चला सेटअप सगळं करून घेऊया. कारण का खुल्या कधी कस्टमर चालू होतात ना. मग मला तयारी करायला लागते फटाफट. यार बाहेरचं वातावरण बघा केवढं भारी झालं आहे यार. फोनमध्ये एवढं छान दिसत नाही आहे पण खूपच सुंदर झालेला आहे. आणि हा चंद्र इथे निघालाय बघा. चंद्रकोर
यार कसली भारी आहे ना ही चंद्रकोर, एकदम भारी नाजूक. आणि आहे ना खूप जास्त मच्छर येतात ह्या टायमाला, 6:30च्या टायमाला. आणि हे टाइमपास करायला आमच्याकडे सगळेजण ए किधर आहे रे तू, कभी आया. मच्छर बघा मच्छर. आणि हा आमचा ऐक, हा आमचा बोर्ड नवीनवाला, थांबत नीट दाखवते. हा आमचा नवीनवाला स्टँडी आणि नवीन रेटसह आहे. हा आम्ही नवीन चिपकवले आहेत रेट. सगळ्यांचे भाव जरा वाढले आहेत. कसं आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कामगार आमचे कामगार अवतार बघा ह्यांचा कामगारांचा. चला आजच्यासाठी एवढंच. आता अजून आहे भरपूर काय, पण ते मिनी ब्लॉगमध्ये बघा. आणि आजचा पूर्ण व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशा व्हिडिओ मी बनवत राहू की नको ते पण मला कमेंट करा. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आमच्या तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लाईक आणि शेअर नक्कीच करा. ओके बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.